तर मित्रांनो, आज भर उन्हात गहू कापाय आलो. म्हणजे गहू सोंगायला इळं बिळं घसून घेतला. इकडं पोरं शाळातून आले, ती कापाय बी लागले मदत. पोरं तर काय पळालंय खेळायला. तर पहा असा गहू झालाय, एकदम लोमटा, एकदम खास, एकदम भारी झाल्या. थोडासा हिरवाच घेतलाय कापायला, काय नाही होणार कारण दाण्याला पुरा होऊन जायला. हे लोमटा एकदम जबरदस्त, डायरेक्ट टरफलून गेला, उपलायचे आता. एकदम दाना एकदम रापचिक फुगलाय. आणि पुरा आणि हा केदार अंकुर आहे ना, खळवतो तेव्हाच बरं का, जास्त जर तापावला वाळला तर. कारण हा जरा आंबटवालाच कापायला लागतो. कारण तुम्ही पा डायरेक्ट उपलायचे बी आता, टरफलायचे बी आता वय. ते दाना लयच खळवतो बरं का जास्त वाळल्यावर. पण दाना एकदम भारी जबरदस्त जाडजूड राहतो. ते घेतो कापून. तो वल्ला वाफा राहू दे, तो आहे ना वासवड्यामुळं, ते सागामुळं तिड्या निळा आहे. तो इकडून कापून घेऊस तर तो येऊन जाईल. या कोणाला वांब्या खायच्या असतील तर आहे अजून एक वाखा, काय रे, एक वाफा आहे निळा आहे. पुरी तिकडून येऊ का? नाही नाही, इकडून ये ना, तिकडून तोंडावून लागेल. इकडून ये, यांगून चल, यांगून कापाय सुरुवात करू. चला इकडून तिकडे जातो, कापाय सुरुवात करतो. तिकडून राहते का तिकडून? हा, तिकडूनच राह ना. नेमके माय उलट्या हाताकडून येते. आवर कर सुरू, आवर काप. मम्मी जवळ आहे अंगा, मम्मी अंगाला. हा हा, आवर. उन्हाचं लय घाम आहे, निघत लय खाज होत आहे. याचा पातोळ्याचा खक्का नाही उठत. जबरदस्त गहू आहे, लोमट्या बिमट्या एकदम भारी झाल्या, दाणेदार. वाट्याचा गहू आहे. काय वाट्या ना, वावराच्या मालकाला काय जाईल, काय आपल्याला येईल काय गुडे. वाट्याचा गहू आहे हा, वाट्याचा. वाट्यानं परवडत नाही, पण आता काय नाही इलाज आहे. हा, करायला लागत हो. कशी जड लोमटा, डायरेक्ट जड लागत आहे, जड. होईल का नाही गुडे संध्याकाळपर्यंत कापून? या वावर होईल. होईल ना? हा, नाही झाला तरी आपण कुठं रोजानं आलो दामा दामा ना. हा, ये राहिला ना. या काय या इडली. झालं 3-4 वापक आपण. आणि पोरीचा मध्येच प्लॅन निघला, पावांब्या बुजीत सुटले गावाच्या ओरडा. सागाचे पानावर बांध पेटून जाईल का तिकडे? पाहू थोड्या वेळानं जाऊ तिच्या. काय कसं काय वांब्या बुजल्या, ते जळेल बुजेल बाजूला काढीना ना, जळून जातील. ज्या बुजल्या त्या बाजूला काढीना, आणि ज्या बुजेल नाही त्या जाळाक लोटीत राहीन. जाळ पुढं लोटीत राही तिकडे साईडला, लांब राही. चला घेतो कापून मग जातो तिच्याक निवांत वांब्या खायला. तर आता साळकरी गँग आले, करण्याबाई आलाय, आणि आमचा जुमल्या पाहुण्या ये राती मकर पुऱ्या खाल वर. पुऱ्या बनवाय गेलं तर मकर पुऱ्या खाल्या ना. आता पुऱ्या जिरवाय घेतल्या इकडे त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे आम्ही कापू लागतो, पण आम्हाला वांबे भोजाय दे. आता थोड्या टायमाला पूर्वी वांब्यांची पार्टी करतील. कर जुमऱ्या पुऱ्या भुजून काड्या कुड्या पाला पाचोळा गोळा करून वांब्या भुजतील. तर तिघांन मिळते एक वापा घेतलाय, मी एक घेतलंय. एवढा पोंडा झाला का खालच्या पोंड्यात जायचे. आवरा मी योग्य होतो, तुम्ही तो पुरा करा. हा, आणि अजून एखादा पुरा करा.
का तिघांना मिळते 3 पुरं करता हा बरं चालेल आवरा तिघांना मिळते 3 पुरं करायचं हा एक साथ सावधान एक साथ हा? कल ना एक भात कापाय काय रे काय रे गहू कापाय सुरुवात झालंय आणि बायकोने इकडं तरास आणलाय ते तानाच आणलाय गहू कापायला आणि तिकडे इळा कापित नाही ते काय रे इळा गहू सोंग घेत नाही त्याच्यामुळे घशी ते आणि पब्लिक जंक्शन कापाय बी लागले त्यांना ना रोल आणलाय कंचा रे क्रीम रोल आणलाय काय आलं आवरा एक एक देऊ का लगेच का तेवढा वापा का लागले हो चालेल मग तेवढा वापा लागले हा आणि पाहुण्या बाई बसून कापी ते आणि कड मम्मी काय गव्हानच गहू बांधी ते गव्हाणच गहू बांधिती गहू बांधायची पद्धत चला कापून तर झालंय 2 दिवस कापायला लागला म्हणायला थोडा थोडा आता या आळी बनवल्या तणसाची बांधून वत आलंय एवढी एक पात आणि ती एक पात 2च पाती राहिल्या बांधायच्या तणसाची आळी बनवल्या चला आता बांधून घेऊ थोडा राहिलाय बांधायचा आळा पाडला इकडे एक 2 3 4 5 6 7 8 9 आळी कमी आल्या चला बांधायला आता 2च आथी राहिल्या बांधायच्या आज गव्हाचा एंड झाला कापून बांधून तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओला म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील शेतकरी जीवनात शेतकरी जिंदगीत काय चालू राहते आणि कशा शेतकऱ्याला उठारेट्या रात्रंदिवस उन्हात अनात पावसात चिखलात काट्या कुट्यात कसा हातभाव लागत आहे एवढ्या खुटाडातून आता एंडिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल उपनेरमध्ये काढताना आता बांधून तर ठेवू 2-3 दिवस वाळून देऊन मग नंतर वाहून आणि उपनेरमध्ये काढू तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओला भेटायच्या अगोदर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून द्या